नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न आपण घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF जर तुम्हाला हे 2 PDF घ्यायचे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे PDF दिले जातील। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। PDF खूप महत्त्वाची PDF आहे, ती सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील आश्चर्य या शब्दासम अचंब या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता राहील? बघा, कमळचा समानार्थी शब्द सरोज या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, शार्दूलचा समानार्थी शब्द या ठिकाणी बघा सिंह या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, मार्गिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, मार्गिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, मार्गिकचा योग्य अर्थ वाटसरू या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा, अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा, अतिरेकी या ठिकाणी शब्द आहे, तर अतिरेकीचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे, तर विवेक या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, आब्रू या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा, आब्रू या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आब्रू या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द बेआब्रू या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, अमावस्या या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा, अमावस्या। बघा, अमावस्या योग्य विरुद्ध अर्थी शब्द बघा या ठिकाणी पौर्णिमा या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, खंडन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा, खंडन या ठिकाणी शब्द आहे, खंडनचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता राहील? बघा, खंडनचा मंडन या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील हजर जबाब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख पुढीलपैकी कोणता? बघा, अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख अनेक शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे, तर त्यांना मूर्ख शिरोमणी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगा। स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे अनेक शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी एक शब्द सांगायचे। बघा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे बघा त्यांना मनमोजी असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशा स्त्रींना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 मृगनयना या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, म्हणीचा आपल्याला योग्य या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे. बघा, आंधळे दळते कुत्रे पीठ खाते, या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा आपला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. बघा, आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. बघा, कष्ट एक जण करणारा आणि फायदा दुसराच घेणारा, या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ होईल. बघा, पुढचा प्रश्न बघा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा. बघा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे, या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील. बघा, पुढचा प्रश्न बघा, अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगा. अर्धचंद्र देणे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. काढून टाकणे, या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा, पुढचा प्रश्न बघा, चतुर्भुज होणे. बघा, चतुर्भुज होणे वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. बघा, चतुर्भुज होणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, चतुर्भुज होणे विवाह होणे लग्न होणे, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोनाराने कान टोचणे वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगावा. सोनाराने कान टोचणे वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा, अलंकारिक शब्द भाकड कथा, या अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. भाकड कथा. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. निरर्थक गोष्ट, या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा, प्रश्न क्रमांक 19 बघा, खलबत्ता अडकिता चहाडी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द. बघा, खलबत्ता अडकिता चहाडी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघा, कवी मधु गुरु पिता हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, कवी मधु गुरु पिता हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर हे ऑप्शन क्रमांक 3 राहील. संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, पुढचा प्रश्न बघा, हुशार मूर्ख भित्रा काळा हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा, हुशार मूर्ख भित्रा काळा हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. तर हे सर्व शब्द विशेषण या जातीचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघा, वाक्यामध्ये खालीलपैकी कोणते अव्यय आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी वाक्य बघा, तो थोडा अलीकडेच थांबला, हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला अव्यय ओळखायचं आहे. तर या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं. बघा, खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, भाववाचक नाम कोणता असेल तर शांतता या ठिकाणी भाववाचक नाम असेल. प्रश्न क्रमांक 24 बघा, विनय या शब्दापासून खालीलपैकी कोणतं विशेषण तयार होते. बघा, विनय या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण हे तयार होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, विनय या शब्दापासून तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, विनयशील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालील शब्दापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं. बघा, खालील शब्दापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, त्याचा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत जाईन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य. बघा, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं. बघा, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी कोणतं राहील तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी वाक्य बघा, कृपया उद्या आमच्याकडे जेवायला याच या वाक्यामधून क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा विनंती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, तू आता जेवून घे बरं हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य बघा, तू आता जेवून घे बरं हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तर हे सौम्य आज्ञा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, करुणरूपी वाक्य म्हणजेच खालीलपैकी कोणते वाक्य आहे. करुणरूपी वाक्य असे खालीलपैकी कशाला म्हणतात. बघा करुणरूपी वाक्य हे होकारार्थी वाक्यांना करुणरूपी वाक्य असे म्हणतात. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. करुणरूपी वाक्य म्हणजेच होकारार्थी वाक्यांना करुणरूपी वाक्य असे म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक 31 बघा, गुरु उपदेश या शब्दाची आपल्याला संधी या ठिकाणी ओळखायची. बघा गुरु उपदेश, बघा विद्यार्थी मित्रांनो, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, स्वर संधी या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य संधी राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मन्वंतर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे. बघा मन्वंतर, बघा विद्यार्थी मित्रांनो, मन्वंतर हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे. तर स्वर संधी यांचं ते उदाहरण आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, मी माझ्या मित्राला भेटलो या अधोरेखित शब्दाची आपल्याला या ठिकाणी विभक्ती ओळखायची. मी माझ्या मित्राला भेटलो अधोरेखित शब्दाची आपल्याला या ठिकाणी विभक्ती ओळखायची आहे. बघा विद्यार्थी, अधोरेखित शब्दाची विभक्ती बघा कोणती राहील, तर द्वितीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाची आपल्याला या ठिकाणी विभक्ती ओळखायची. मुलांनी या ठिकाणी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, तृतीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5, मतिमंद या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी समास ओळखायचा. मतिमंद या ठिकाणी समास आपल्याला ओळखायचा आहे. मतिमंद, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंधार, बघा या ठिकाणी बघा शब्द बघा अंधार आहे. अंधारचा समान अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता राहील. अंधारचा समान अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता राहील. बघा काळोख या ठिकाणी अंधारचा समान अर्थी शब्द राहील. पुढचा प्रश्न बघा, घर या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता. बघा घर या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता राहील. घर, बघा घरचा समान अर्थी शब्द बघा निकेतन. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्य या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता. बघा सूर्य समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर सोम, सोम म्हणजे चंद्र. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी समान अर्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 4 बघा, नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता. बघा नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता. नरेंद्र म्हणजे राजा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा, गुण या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा. बघा गुण, बघा गुणचा योग्य विरुद्ध अर्थ शब्द कोणता राहील. तर अवगुण आणि दोष म्हणजे 2 आणि 3. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 बघा, नीती या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा. नीती, बघा नीतीचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द अनिती या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, सशक्त या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. सशक्त, बघा सशक्तचा योग्य विरुद्ध अर्थ शब्द कोणता राहील. बघा अशक्त. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, उदय या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा उदय, बघा उदयचा योग्य विरुद्ध अर्थ शब्द उदय होणे, अस्त होणे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी एक शब्द सांगायचा. अग्नीची पूजा करणारा. बघा अग्नीची पूजा करणारा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा. बघा अग्निपूजक. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, अशा आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा त्यांना आकाशगंगा असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना पुढीलपैकी काय. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना पुढीलपैकी काय म्हणतात.
तर अशांना गजगमिनी असे बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, कष्ट करून जगणारा त्यांना पुढीलपैकी बघा काय म्हणतात? कष्ट करून जगणारा बघा कष्ट करून जगणारा त्यांना श्रमजीवी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, मनीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मन बघा गर्भाचे घर खाली या ठिकाणी मन आहे. मनीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गर्विष्ठ माणसाला शेवटी फजिती पाहावे लागते बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य मनीचा अर्थ होईल. बघा पुढचा प्रश्न बघा, कामापुरता मामा जास्त जुळणारी म्हण आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. कामापुरता मामा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. ताकापुरती आजीबाई या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, एक घाव दोन तुकडे या बघा एक घाव दोन तुकडे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे. याचा एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ सांगायचा बघा. एक घाव दोन तुकडे. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यप्रचार योग्य अर्थ सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा बघा. एक घाव दोन तुकडे याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका चालू घडामोडीचं PDF नोट्स सर्व पेपर तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे. मला माहिती विचारायची, मला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF लगेच एका मिनिटाच्या आत दिले जातील. त्यामधले प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.